स्वप्न. शेवटची नागमोडी चढण चढून सदानंद सड्यावर आला. त्यावेळी त्यानं एक लांबलचक निश्वास टाकला आणि दर पावलाबरोबर जड होत चाललेली फाईल दुसऱ्या हातात घेतली. सतत 15 दिवस तक्रार करतच ही वाट वर खाली तुडवत राहून देखील त्याला त्या लाल मातीत निर्माण झालेल्या खडकाळ पाऊल वाटांची अद्याप सवय झाली नव्हती. वर सड्यावर आल्यावर थोड्या सपाट अंतरावर त्याला जोशींचं घर, त्यामागे लालभडक फुलांचे काटेरी झुडूप दिसले आणि तेव्हा त्याला इथून निसटत असल्याचा खरा आनंद झाला. या डोंगराच्या उतरणीवर 30-40 ठिकाणांची रामकोळी जमातीची देवजाई नावाची एक वस्ती आहे. याचा त्याला काही महिन्यांपूर्वी पत्ता देखील नव्हता, परंतु अकस्मात त्याच्या संशोधन संस्थेतर्फे या वस्तीची पाहणी करण्याचं ठरलं आणि मग रस्त्यापासून 6 मैल पाय तोडत तो एका हिरवट ओलसर संध्याकाळी इथे येऊन थडकला. पण वस्तीचे एकंदर स्वरूप पाहिल्यावर आजची रात्र तरी उघड्यावर काढावी लागणार की काय अशी त्याला भीती वाटू लागली. तोच कुणाला तरी वरती सड्यावरच्या जोशींची आठवण झाली. गेल्या वर्षी मोजणी खात्याचा एक कारकून तिथे महिनाभर राहून गेला होता. एका उभ्या गोगलगाईसारख्या काळ्या चकचकीत माणसानं सदानंदाची बॅग उचलली आणि पहिल्या खेपेला ही वाट तुडवत सदानंद इकडे आला होता. पण आता माडी अतिशय जुनी झाल्यानं वापरात नव्हती आणि घरात मोकळी जागा नव्हती. पण तिथून एक फरलांगावरच एक सोपा माडीचं आणखी एक घर होतं. एकेकाळी त्या ठिकाणी खालच्या बाजूला गोठा असून वर घरगडी राहत असे. तिथे एकदा झाडणी मारली, खाट झटकून घेतली की खोली वापरण्याजोगी होईल. जोशींनी चालेल का पहा असं म्हणताच सदानंदानं निर्जीवपणे लगेच मान हलवली होती. वीतभर धूळ असलेली गांधारीवर प्रसूत झालेली पुराणी खाट असती तरी ती त्या क्षणी त्याला चालली असती. मरगळून गेलेलं अंग कुठेतरी टाकावं, सतत ओझं वाहत असलेले पाय सैल करावेत एवढंच त्याला हवं होतं. जोशींच्या घरातील गोदूबाईंनी रात्री जेवायला राहायचा फारच आग्रह केला, पण त्यानं ग्लासभर पाणी मात्र घेतलं आणि तो येऊन अंगातल्या कपड्यातच आडवा झाला होता. आता त्याला सुटका वाटली. ती आता या पायवाटेनं यावं लागणार नाही याच एका कल्पनेची नव्हती, तर देवजाई या सुंदर नावानं जगणाऱ्या त्या घाणेरड्या वस्तीत यायची देखील आता जरुरी नव्हती. या विचारा देखील त्याच्या मनावर विस्कीच्या पहिल्या घोटाप्रमाणे उष्ण सौम्य अंमल चढला होता. त्या वस्तीतील सगळी माणसं अनेक वर्ष शेण खतात पुरून ठेवून मग वर काढल्यासारखी बुरसटलेली दिसत होती. बैलांसारखी राहत आणि डुकरांसारखी पिलावळ निर्माण करत जगत असत. वस्तीपासून आरोळी अंतरावरच अत्यंत स्वच्छ नितळ पाण्याचा एक ओहोळ वाहत होता. सदानंदानं एका सुट्टी दिवशी त्या पाण्यात भर उन्हात अंग टाकलं. तेव्हा अंगावरील वर्ष धुवून जात आहेत असं त्याला वाटलं होतं, परंतु रामखोड्यांच्या अंगांना मात्र त्याचा कधीही स्पर्श होत नसे. त्यांच्यासमोर बसून प्रश्न विचारत तो माहिती गोळा करू लागला की त्याचे पोट उमळून येत असे. एकदा तर त्यानं अतिशय चिडून, तुला आंघोळ करून किती वर्ष झाली रे, असा कागदात नसलेला प्रश्न एका माणसाला विचारला होता. तेव्हा त्या माणसानं, हा बाबल्या झाला नव्हता का? हा नाही, बाबल्या झाला नव्हता नव का, असं एका 3-4 वर्षांच्या डोकत असलेल्या गुठळीसारख्या गोळीबंद पोराकडे हात दाखवत चोख उत्तर दिलं होतं. आणि रामकोळ्यांच्या त्या बायका, ओहो, एकदा त्यांच्या कमरेला घागरा अडकला की तो जन्मभर कोरडा राहिलाच. पण सदानंदाला सर्वात चीड कशाची यायची तर ती सर्वत्र मेंढ्यांनी टाकलेल्या लेंड्यांप्रमाणेच दाट पसरलेल्या पोरांची. डोकीत असलेली ही पोरं मळकट सदऱ्याशिवाय सतत भोवती हिंडत असत आणि खुळ्यासारखे डोळे करत बोटं चोखत. सदानंदाला वाटे, या पाल्यात असलं भयान दारिद्र्य, स्वतःला देखील पुरेसं खायला मिळायचं नाही, तरी देखील असली अशक्त रोगट पोरं एखाद्या सव्यसाची धनुर्धराच्या बाणाप्रमाणे जगावर सटासट सोडत बसायला
या माणसांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांना शरम तरी कशी वाटत नाही? निर्बुद्ध समजल्या जाणाऱ्या जनावरांना देखील यापेक्षा जास्त समंजसपणा असेल. आणि दर पाल्याजवळ येताच पहिली रडकथा त्याला ऐकावी लागे ती कोणती? तर सरकारला अमुक सांगा, तमुक सांगा, आपली काहीतरी व्यवस्था करवा, ही. हरामखोर लेकाचे. पोर आलं म्हटलं की देवाची देणगी म्हणून वर आभाळाकडे बोट, आणि मदत म्हटली की सरकारच्या बोडक्यावर तळ. पहिल्यांदा सदानंद अगदी संतापून जात असे, पण नंतर मात्र त्याचं मन निबर झालं. नेमके प्रश्न, त्यांची जुजबी उत्तरं लिहून घेताना भोवतालच्या कुबट उग्र वासाकडे दुर्लक्ष करण्यातच त्याचं मन नंतर शिणून जाऊ लागलं. पण जोशी कुटुंबाचं नाव काढताच मात्र त्यांच्या मळकट हताश चेहऱ्यावर निराळीच कळा दिसू लागायची. मग पुरुष चिलीम बाहेर काढत आणि दमानं बोलू लागत. बायका उसासा टाकून हावऱ्या अतृप्त डोळ्यांनी निमूट बसत. जोशी माणसं वर्षातून सारा महिना दीड महिना देवजाईच्या घरात येऊन राहत असत. पण त्यांच्या कपड्यांप्रमाणे एक तरी कापड घरात यावं, त्यांच्यासारखं खाणं सणासुदीला तरी आपल्याला मिळावं, अशी भूक त्यांच्यात निर्माण होई. आणि पोट कमर यांच्या भुकामध्येच जगणाऱ्या या निबर माणसांचे डोळे स्वप्नाळू होत. आणि सदानंद काम आटोपन निघाला की मालतीचे कपडे, माई गोदूताईचे दागदागिने, माधवरावांच्या अंगठ्या, रोकड पैसा याविषयी त्याला अनेक प्रश्न विचारले जात. वस्तीच्या सुरुवातीलाच एका लाकडी खांबात ओबडधोबडपणे कोरलेली, कवड्यांचे डोळे असलेली जखणाईची आकृती होती. रामकोळी इथे मुक्कामाला आले की ते तिच्यावर मळवट भरत. त्यावेळी जखणाईचा चेहरा भयानक, सदैव जागा वाटे. रात्रंदिवस जागे, उग्र डोळे. त्यांना निद्रा नाही की स्वप्न नाहीत. पण पावसाळ्याच्या सुरुवातीला रामकोळी वाघजाईच्या डोंगरावर जाऊन राहत. त्यांचा जाण्याचा दिवस आला की ते जखणाईचा चेहरा स्वच्छ धुवून त्यावर तेल ओतून चालू लागत. त्यांच्या गैरहजेरीत जणू राखण करत असल्याप्रमाणे जखणाई रात्रंदिवस जागीच असे. पावसाचे गडद पडदे हेलकावू लागले. वरच्या सड्यावरून पाण्याचे लोंढे मुसंडीनं आदळत खाली येऊ लागले की खालच्या उथळ जागेत गळ्यापर्यंत पाणी चढे. आणि शेजारच्या ओहळाचा प्रवाह येतपर्यंत फेसाळत येऊन मळकट वस्त्रासारख्या फेसानं भोवती भिरभिरू लागे. आणि जखणाई कवडी डोळ्यांनी हे सारं पाहत जाग्या डोळ्यांनी स्तब्ध उभी राहत असे. आता मुक्काम हलवायला रामकोळ्यांनी गेल्या आठवड्यातच आजचा दिवस निवडून ठेवला होता. आणि सदानंद परतला त्यावेळी हळूहळू पाले हलू लागली. मडकी, जुन्या चटया, वासे, अनेक मळकी गाठोडी हातभर उंच अशा गावरान घोड्यावर चढत होती. सदानंदानं क्षणभर रेंगाळून मागे खाली नजर टाकली. आता तर सारी देवजाई वस्तीच हलू लागली होती. सगळी पाले उठली होती आणि ती जागा जागी होऊन तिला पडत असलेले पारोसे स्वप्न नाहीसे झाल्याप्रमाणे स्वच्छ झाली होती. घोडी चालू लागली आणि त्यांच्या नागमोडी एकरेषेमागे पुरुषांचे लाल हिरवे पटके आणि बायकांचे निळे घागरे हळूहळू सरकू लागले. रामकोळ्यांची रेषा सरकत झाडामागे नाहीशी झाली. माळावर राहिली ती एकटी जखणाई. पण पावसाळा आज उद्या सुरू होणार हे रामकोळ्यांना कसं समजलं याचं मात्र सदानंदाला फार आश्चर्य वाटलं. कारण दुपारपर्यंत झळझळीत असलेलं आकाश आता काळवंडलं होतं आणि काळ्या ढगांची एक भिंतच एखाद्या श्वापदाप्रमाणे टपून एकाकी जखणाईचा घास उचलण्यासाठी एक एक पाऊल टाकत येत असल्याप्रमाणे हळूहळू वर चढत होती. पावसाची सर यायच्या आतच आपण घरी पोचलं पाहिजे हे सदानंदाला जाणवलं आणि त्यानं झपाझप पावलं उचलायला सुरुवात केली. तो जोशींच्या घराजवळ आला त्यावेळी वारा जास्त जोरदार झाला होता आणि वाळलेली पानं भिरभिरत जमिनीवरून सरकत असलेली दिसू लागली होती. घराच्या शेजारीच असलेले माणसांकडे सारखे रोखून पाहत असल्याप्रमाणे दिसणारे आंब्याचं प्रचंड झाड अस्वस्थ झाल्याप्रमाणे वेगानं फांद्या हलवू लागलं होतं आणि त्याच्या पानांचा हिरवा डेरा डोलू लागला होता. सदानंद अंगणात आला त्यावेळी माधवराव
एका जुन्या खुर्चीला खिळा ठोकत होते. सदानंदाची पावलं वाजताच त्यांनी वर पाहिलं आणि काहीतरी अकृत्य करताना सापडल्याप्रमाणे ओशाळून ते किंचित हसले. दुरुस्ती चाललीये वाटतं, सदानंदानं सहज म्हटलं. आम्ही देखील परवा तेरवा निघणारच. मग 8-10 महिने इकडे फिरकणार नाही, म्हणून आपली थोडी डागडुजी केली, इतकंच. ते म्हणाले, कसली दुरुस्ती आणि काय, वडिलार्जित आहे तेवढं सांभाळत बसायचं झालं. बरा का सदानंदराव, मी लेफ्टनंट कर्नल व्हायचा ते घरकोंबडा होऊन बसलोय. मला मेडिकल कमिशन मिळालं होतं. हे मी तुम्हाला सांगितलं होतं का कधी? हो, मला मेडिकल कमिशन मिळालं होतं. लेफ्टनंट कर्नल माधव सीताराम जोशी. ते खिन्नपणे हसले. त्यांचा चेहरा आढीत चुकून मागे राहिलेल्या आंब्यासारखा अतिपक्व दिसत होता आणि ते हसले की त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यांना एकदम सुरकुत्या पडत होत्या. सदानंदानं मान हलवली. इथे आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ती हकीकत त्याला सांगितली होती. कॉलेजमधून बाहेर पडल्याबरोबरच त्यांना कमिशन मिळालं होतं, पण तेवढ्यात त्यांचा थोरला भाऊ बापू वारला. आईनं हाय खाऊन त्यांना माघारी बोलावलं आणि कायम घरातच अडकवून ठेवलं. तुमचा विश्वास नाही बसणार, ते म्हणाले होते, पण मी तुम्हाला कमिशन मिळाल्याचा कागद सुद्धा दाखवीन. मी ते अद्याप जपून ठेवले आहेत. माझ्याबरोबरची माणसं खरंच लेफ्टनंट कर्नल झाली आहेत. आणि मी 30 वर्ष खाऊन पिऊन अळीसारखं जगलो. दरवर्षी वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांचं श्राद्ध याच घरात करायचं. इथल्या नारळ सुपारी बागांकडे एकदा फेरी टाकायची आणि दिवसांवर फुल्या मारत बसायचं. बस. काही वेळा मला तुमच्या रामकोळ्यांचा फार हेवा वाटतो. मागे पुढे न पाहता समोर दिसतं तेवढंच नजरेत घ्यायचं आणि मिळेल तेवढ्यावर जगत राहायचं. बस. खरं सुखाचं जीवन. खरंच सदानंदराव. जाऊ द्या हो, चला आत. तुम्ही जाणार, चहा तरी घेऊन बसून. आमचं काय चालायचंच. पाठीवर मढं घेऊन जगायचं आता अंगवळणी पडलाय मला. माझे वडील तर मला लहानपणापासूनच कोडगा माधव म्हणत असत. खोट्या उत्साहानं माधवराव म्हणाले. त्यांनी जुनी खुर्ची उचलली आणि ते आत आले. सदानंदाला एकदम अवघडल्यासारखं वाटलं. विषय बदलण्यासाठी त्यानं म्हटलं, हे आंब्याचं झाड फार जुनाट आहे नाही? असलं झाड घराजवळ असणं म्हणजे जरा धोक्याचंच नाही का? प्रथमच ते झाड पाहत असल्याप्रमाणे माधवरावांनी आंब्याकडे पाहिलं आणि म्हटलं, हे झाड म्हणता होय? जुनाट म्हणजे फारच म्हातारा आहे ते. अहो, आमच्या आजोबांच्या वेळी इथे आमराई होती, पण वाऱ्यानं एक एक झाड पडत गेलं. हे राहिलंय शेवटचं. पण तशी काही भीती नाही हो. इतकी वर्ष पाहत आहे ना मी. आहे तसं आहे. आत आल्यावर माधवराव म्हणाले, बसा की. म्हणजे तुम्ही एकंदरीत सुटलात म्हणायचं दगदगीतून. आम्ही देखील खरं म्हणजे उद्याच निघायचं, पण गाडी म्हणे बिघडून बसलीये, तेव्हा आता परवा दिवशी. त्यांनी आत वळून मालतीला हाक मारली आणि चहा करायला सांगितलं. सदानंदाचं अंग एकदम उष्ण झालं आणि तो हावऱ्या उत्सुकतेनं आत पाहू लागला. माधवरावांनी दुसऱ्या खेपेला जरा मोठ्यानं बसा असं म्हणताच तो भानावर आला आणि किंचित धांदरटपणे फाईल बाजूला ठेवत तो खुर्चीवर बसला. तिथल्या खुर्च्या जुनाट, अवजड होत्या आणि बऱ्याच दिवसांनी बाहेर काढून कापडानं नुसत्या पुसल्याप्रमाणे त्यांच्यावर पांढरी बुरसट कळा आली होती. वास्तविक सदानंदाला आता चहा नको होता. अंगावर थंड पाण्याचा शिडकावा घेऊन त्याला मोकळ्या सैल अंगानं खुर्चीत बसायचं होतं. आता उरलेले ओल्ड स्मगलरचे 2 पेग घेऊन 5-7 सिगरेट संपून आपली मुक्तता साजरी करायची होती. पण मालतीचं नाव ऐकताच चहा नको असं म्हणण्याचं देखील त्याला आठवलं नाही आणि कदाचित मालतीच चहा घेऊन बाहेर येईल या अपेक्षेनं तो प्रतीक्षा करू लागला. थोड्या वेळानं मालतीनं चहा आणला
आणि सदानंदासमोरून जाताना सुरंगीचा मंद धुंद गंध मिरवत तिनं तो त्याच्या शेजारील टेबलावर ठेवला. तिच्या चालण्यातील मादकतेनं अगदी पहिल्या प्रथम त्याला जो धुंद आनंद वाटला होता तोच आता देखील त्याला जाणवला. तिच्या हालचालीनं तिच्या रेशमी वस्त्रात रेखीव उठाव दिसून क्षणात नाहीसे होत आणि प्रत्येक पाऊल खूण म्हणजे शुभ्र मुद्राच उठवत असल्याप्रमाणे ती जमिनीला स्पर्श करीत असे. ज्योत हल्ल्याप्रमाणे तिचं अंग लवलवे आणि मधीर यौवनाची आरती फिरून गेल्याप्रमाणे ती निघून जाई. दररोज परतताना तिची आठवण झाली की सदानंदाला बावरल्यासारखं होऊन तो वासनेनं अधीर होत असे आणि तिला अंगणात अगर सोप्यावर पाहिलं की त्या एका दिवसावर तरी नक्षत्र उमटल्याप्रमाणे त्याला आनंदाची हुरहुर वाटत असे. माधवरावांनी काळजीच्या स्वरात म्हटलं, यंदा पावसाची सुरुवात लवकर झालेली दिसते. बरं, तुम्ही केव्हा निघणार? उद्या? सदानंदाला अजून चहा ओतत असलेली मालतीची बोटच आठवत होती. ती लांबसडक असून निशिगंधाच्या कळ्यांसारखी शुभ्र सुबक होती. त्याला वाटलं तिच्या केसांचा अगदी जवळून वास घेतला तरी तो निशिगंधाचाच असेल. माधवरावांनी पुन्हा म्हटलं, म्हणजे तुम्ही अगदी सकाळीच निघणार ना? काय म्हणालात? माझं म्हणता होय? तो चमकून स्वतःला सावरत म्हणाला, हो, पहिल्या गाडीनंच जावं म्हणतो. रस्त्यापर्यंत चालत जावं लागेल इतकंच. पण पुन्हा पावसाळ्यानंतर मलाच यावं लागेल की काय कोणास ठाऊक. रामकोळ्यांच्या लग्नात नवरदेवानं जखणाईचा खांब उचलून वधूच्या घरापर्यंत न्यायचा असतो म्हणे. तो विधी प्रत्यक्ष पाहून त्याची नोंद करायची आहे. पण त्यांच्यात लग्न पौष माघात होत असतात म्हणे. माधवरावांनी मान हलवून चहा संपवला आणि ते उठले. आता आभाळ करपत अर्ध्यावर आलं होतं आणि घरात शेजारचं आंब्याचं झाड घुसळल्यासारखं होऊ लागलं होतं. त्याच्या फांद्या ताणल्यासारख्या होत होत्या आणि त्या वाऱ्यापुढे माघार घेत घराजवळ येऊ लागल्या की घराचं अंग आकसत असल्याप्रमाणे भासत होतं. कप्पशा घेऊन जायला मालती पुन्हा आली आणि जाताना तिनं सदानंदाकडे सरळ समोर पाहिलं. तेव्हा त्याचं हृदय गलबललं. उद्या आपण जाणार, निदान आज तरी ती आपल्याशी काहीतरी बोलेल या अपेक्षेनं तो उतावीळ झाला. पण नेहमीप्रमाणे तिची दृष्टी अगदी विसरभोळी होती आणि जणू त्याच्यामधून पलीकडे तिनं पाहिलं होतं. ती निघून गेल्यावर तो विलक्षण वरमला आणि त्याला थोडा विषादही वाटला. ही नेहमीचीच अशी इतरांना न दिसणाऱ्या गोष्टीकडे सतत का पाहत असते बरं? काही वेळा ती लिहित असलेली दिसे. एकदा दोनदा त्यानं तिला आपल्या खोलीच्या बाजूला असलेल्या लाल फुलांच्या झुडपाजवळ पाहिलं होतं. त्यावेळी देखील त्याला समोरून येताना असंच वेधशून्य नजरेनं तिनं पाहिलं होतं आणि तो अस्तित्वातच नसल्याप्रमाणे ती वळली होती. सदानंदाला अनेकदा वाटे, हिच्या मनात अगदी खोल तळाशी काय चाललंय बरं? ती सदैव स्वप्नात असल्याप्रमाणे अशी नेहमी हरवलेली का दिसते? उद्या जायचं म्हणून माईंना भेटण्यासाठी तो माधवरावांबरोबर आत आला. घर स्वच्छ सारवलेल्या 4 सोप्यांचं होतं आणि माझघरात 2 खोल्या होत्या. माधवरावांनी त्याला ते घर प्रथम दाखवलं तेव्हा पूर्वी आपण कधीतरी या घरात राहिलो होतो की काय अशी एक विलक्षण कल्पना त्याला स्पर्शून गेली होती. याही खेपेला आत येताच त्या कल्पनेनं तो एकदम अस्वस्थ झाला. तो माझघरात आला. तिथे अगदी कोपऱ्यात खिडकीजवळ माई एका चटईवर बसल्या होत्या आणि सगळ्या प्रशस्त माझघरानं त्यांना बाजूला सारल्याप्रमाणे दिसत होत्या. त्यांच्यासमोर काशी खंडाचं पुस्तक उघडलेलं होतं आणि ते नेहमीप्रमाणे एक मोठा पारदर्शक डाग पडलेल्या पानावरच उघडं होतं. सदानंदाला वाटलं, माई हे पुस्तक वाचतात तरी कधी? ते नेहमी त्याच पानावर उघडं असतं की? उद्या ते परतणार म्हणून भेटायला आलेत, माधवरावांनी आत जाता जाता म्हटलं. त्यांचा आवाज ऐकताच एकदम भानावर आल्याप्रमाणे माई दचकल्या आणि भेदरलेल्या नजरेनं सदानंदाकडे पाहू लागल्या. त्यांचा चेहरा अगदी नितळ, स्वच्छ, कागदी लिंबाच्या सालीसारखा दिसत होता. पण त्यांचे ओठ आत दुमडले होते आणि कानशिलांजवळ अंगठ्यांनी जोरात दडपल्याप्रमाणे खोलगट खुणा होत्या. त्यांच्याकडे पाहिलं की सदानंदाला
एखाद्या जुन्या जीर्ण पैठणीची आठवण होत असे. रंग विटलेला, जर काळवंडलेला, घडी विस्कटलेली, पण जातीवंत अस्सल पैठण. त्यांच्या भोवती एकंदरीनं कुलवंत असा आव होता. त्यांना असं एकाकी बसलेलं पाहून त्याला एकदम वाटलं, आपण पुढल्या खेपेला इथे आलोच तर माई मात्र पुन्हा भेटणार नाहीत. त्यांच्या आयुष्याचा जप पुरा होत आलाय. तो बाजूच्या एका बाकावर बसला आणि त्या काही बोलतात का पाहू लागला. परंतु त्यांनी त्याच्याकडे पाहून मान हलवली. हां, पावसाळ्यामुळे ती माणसं हलली. मग माझं काम आपोआपच बंद झालं की, शेवटी तोच म्हणाला. माईंनी काही न बोलता पुन्हा नुसती मान हलवली. तुम्ही काशीखंड वाचता वाटतं. माईंनी वरमून पुस्तक बाजूला सारलं आणि त्या खिडकीतून पाहू लागल्या. काहीतरी पाहिजे नव्हे दिवस ढकलायला, त्या उदासीनपणे म्हणाल्या. मला रात्री तर डोळ्याला डोळा लागत नाही, अनेक वर्ष झाली. मग कंदील लावून कशावर तरी डोळे फिरवत बसायचं झालं. वर्षाच्या वर्ष झोपेचं सुख न घेता जगायचं, या नुसत्या कल्पनेनंच सदानंद अस्वस्थ झाला. त्यानं अनुकंपेनं म्हटलं, मग त्यावर काही औषध वगैरे घेता का? थोडी विश्रांती घेऊन पहा. कसलं औषध नि कसली विश्रांती. आता एकदाची सुटले की तीच कायम विश्रांती. तसलं कसलं औषध असेल तर द्या आणून मला. 25 वर्ष झाली या घरात पाऊल टाकून. दररोज तासभर डोळा लागला की फार पाणी गेलं डोक्यावरून. या ठिकाणी देखील तेवढी झोप येत नाही. अंधार पडला की सारा माळच भूतासारखा जागा होतो. आणि हे झाड तर दैत्यासारखं घराभोवती फेऱ्या घालत असतं. सदानंद उगाचच खुळ्यासारखा हसला. दुसरं काहीतरी हलकं फुलकं बोलण्याकरता तो म्हणाला, तुम्ही पुस्तक वाचता खरं, पण दररोज तेच प्रकरण असतं तुमच्या पुढं. होय, पुस्तक वाचून संपलं तर आणखी कोण आणून देणार दुसरं मला एवढ्या आतड्यानं? माझ्याजवळ तेवढं एकच पुस्तक आहे हो. सदानंद तिथून उठला. त्याला तिथे बसवेना. माईंचा गोठलेला आवाज आता तडकू लागणार असं त्याला एकदम वाटू लागलं. मी पुढच्या खेपेला येताना भारतीय उपकथा, जैमिनी अश्वमेध, शिवलीलामृत ही पुस्तकं घेऊन येईन हा, तो घाईघाईनं म्हणाला. खरंच? अविश्वासानं माईंनी विचारलं. त्यांचा चेहरा जुना जर उन्हात आल्याप्रमाणे क्षणभर चमकला, पण लगेच त्या पुन्हा आपल्या कवचात गेल्या आणि मान हलवून सदानंदाला विसरल्या. माधवराव हातात एक पुडा आणि कापडात बांधलेले एक लहान गाठोडे हे घेऊन बाहेर आले. ते म्हणाले, अनायासे तुम्ही जाताच आहात तेव्हा ही फणसपोळी देशपांडे मंडळींना द्या. गणपतीच्या मागे साठेवाड्यात राहतात ती. आणि हे गोदूबाईंनी खायचं बांधून दिलंय तुम्हाला. तुम्हाला रात्री खायला होईल, अगर सकाळी घेऊन जाता येईल. माधवरावांच्या मागोमागच गोदूबाई बाहेर आल्या. नऊवारी लुगडं चापून चोपून नेसलेली ही बाई विधवा दिसत होती, पण तिच्या गळ्यात सोन्याची माळ दिसत होती. गोदूबाई आत्मविश्वासानं पुढे आल्या आणि सलगीनं हसल्या. त्या म्हणाल्या, आमच्या घरातून पाहुणा उपाशी जायचा नाही कधी, पण आता आम्हालाच सारी आवरावर करायची आहे, नाहीतर आज आम्ही तुम्हाला जेवायलाच ठेवून घेतलं असतं. गोदूबाईंना बोलताना ओठावरून जीभ फिरवायची सवय होती, त्यामुळे त्या काहीतरी गिळून तृप्ततेनं मिटक्या मारत असल्याप्रमाणे दिसत असे. गोदूबाई घरात स्वयंपाकी नसल्या तरी अगदी घरच्याच माणसांसारख्या आहेत हे माधवरावांनी त्याला सांगितलं होतं. पण सदानंद अवघडल्यासारखा झाला. माधवराव देखील बरेच संकोचल्यासारखे झाले आणि त्यांनी स्वतः पुढे होऊन त्याला बाहेर चढण्याची सूचना केली. उजव्या बाजूला 2 खोल्या होत्या, त्यातील एक झोपण्याची खोली. परंतु दुसऱ्या खोलीचा दरवाजा प्रथमच आज उघडा दिसल्यामुळे सदानंद तिथे रेंगाळला. पण आत पाहताच तो खिळल्यासारखा झाला. पाठ अगदी वाकून गेल्यामुळे गुडघ्याची वाळकी हाडं, कानापर्यंत पोचलेली म्हातारी अंग आखडून समोर स्थिर नजरेनं पाहत खोलीत बसली होती.
माधवरावांनी एकदा आपल्या आईचा उल्लेख केला होता, पण तिला पाहण्याची सदानंदाची ही पहिलीच खेप होती. ही आमची म्हातारी 84 वर्षाची आहे, पण कान डोळे अगदी खणखणीत आहेत हो, माधवराव म्हणाले. पण त्यांचा आवाज शरमल्यासारखा झाला होता. तिला चालता येत नाही. तिथल्या तिथे हातभर सरकेल, बस. कधी कधी सरकेल ना सरकेल, पण आम्ही इकडे यायचं म्हणजे तिला ठेवायचं कुठे? कुणावर निष्कारण भार टाकायचा कसा? शिवाय तिचा कसला देखील त्रास नाही. फक्त आठवण मात्र अगदी गेली आहे इतकंच. अतिशय वाळून सुरकतून गेलेल्या चेहऱ्यातील खोल डोळ्यांनी म्हातारीनं त्याच्याकडे पाहिलं आणि हातापायावरील खरबरीत कातडीसारख्याच आवाजात म्हटलं, कोण? बापू होय रे. केव्हा आलास? पाय धुतलेस नव्हे? माधवरावांनी स्वतःशीच मान हलवली आणि हलकेच दरवाजा लावून घेतला आणि सदानंदाला घेऊन ते बाहेर आले. बापू माझा धाकटा भाऊ. तो शिकायला गेला, तिकडेच वारला. खूप वर्ष झाली, पण कुणी आलं की बापूच आला असं वाटतं म्हातारीला. मग त्याच्यासाठी आळवाच्या वड्या करायचा ती आग्रह करते. आणि नुसतं हो म्हणून चालायचं नाही, तर त्या प्रत्यक्ष करून डब्यात घालून तिच्याजवळ ठेवाव्या लागतात. मग 4 दिवसांनी तिला नकळत त्या काढून फेकाव्या लागतात. हेच गोदूबाईंचं मोठं काम होऊन बसलंय. सदानंद सोप्यावर आला तेव्हा त्याला एकदम उबलेल्या कुंद हवेतून बाहेर आल्यासारखं वाटलं. सोप्यावर मालती एका खुर्चीवर बसली होती आणि बाहेर पाहत होती. सदानंद आता कायमचा निष्ठून जाणार शेवटचा क्षण चिमटीत धरण्यासाठी विलक्षण अधीर झाला. आणि माधवराव काही बोलायच्या आतच तो मालतीला म्हणाला, आता मी निघणार सकाळी. कधी तिकडच्या बाजूला आलात तर या आमच्याकडे जरूर. तुम्ही मंडळींनी तर मला घरची आठवण देखील येऊ दिली नाही अगदी. मालतीनं त्याच्याकडे निर्विकार चेहऱ्यानं पाहिलं आणि ती उठली. चला, मी येते तुमच्याबरोबर त्या फुलझाडापर्यंत, ती म्हणाली. माधवराव कौतुकानं हसले. ती हिची एक सवयच आहे. त्या कोपऱ्याला कसली तरी रानफुलं उन्हाळाभर उमलतात. त्यांचं नाव देखील आम्हाला माहित नाही, पण दर खेपेला ती फुलं घेतल्याखेरीज तिचा मुक्काम हालणार नाही. ते मालतीकडे वळले आणि म्हणाले, पण लगेच या, अंधारून वारं सुटलंय आणि पायात काहीतरी घालून जा. पण सदानंद पूर्ण अविश्वासानं पाहतच राहिला. अद्याप एक शब्द देखील न बोललेली ही मुलगी आपणहून आपल्याबरोबर यायला तयार झाली हे त्याला खरंच वाटेना. तो बाहेर पडला तेव्हा माधवरावांनी हात हलवला आणि म्हटलं, बरं आहे, बघू आता पुन्हा केव्हा भेट होते ती. देशपांडेंना नमस्कार सांगा. मालती, फार वेळ करू नको. मालती, सदानंद बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर अदृश्य प्रहार झाल्याप्रमाणे वारा जोरात आदळला आणि हातातील फाईल सदानंदानं कष्टानं सावरली. मालतीची रेशमी साडी मागच्या बाजूला एकदम पंखारल्यासारखी झाली आणि तिची आकृती समोरून अत्यंत रेखीव झाली. तिने ब्लाऊजवर उजव्या बाजूला काळ्या दोऱ्यानं सापाचं चित्र भरलं होतं आणि तिच्या श्वासोच्छ्वासाबरोबर ते देखील हालत असल्यामुळे तो सापही संतपणे श्वासोच्छ्वास करत चालला आहे असा भास होत होता. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहताच सदानंदाला विलक्षण विस्मय वाटला. चांदीचं पात्र धुतल्यामुळे एकदम झगझगीत स्वच्छ व्हावं त्याप्रमाणे तिचा स्वतःशीच हरवलेला त्रस्त चेहरा आता उजळला होता आणि ती किंचित मागे झुकून धुंद वारा स्वीकारताना तिच्या ओठावर मुक्त हास्य होतं. छान, माझी हाडं खुळखुळल्यासारखी हालत आहेत आणि तुम्ही तर या आडदांड वाऱ्यानं बेहद्द खुश झालेला दिसता, सदानंद म्हणाला. ती एकदम हसली आणि सदानंदाला एकदम मोहरल्यासारखं वाटलं. ती म्हणाली, मला असल्या माळावर असं वाऱ्यात भटकायला फार आवडतं आणि ते देखील आभाळ असं भरून आल्यावर. पण असलं वारं पावसाळ्यातच मोकाट सुटतं आणि आभाळात पहिला ढग दिसला की आमची इथली मुदतच संपते. आईला पावसाळा अजिबात सोसत नाही. पण तिचं हसणं क्षणिकच ठरलं.
वरती आता काळ्या कभिन्न ढगांची लाट चढत डोक्यावरून पुढे आली होती आणि मालती देखील पाहता पाहता तशीच काहुरली. हो, आई म्हणताच आठवण झाली, सदानंद उत्साहानं म्हणाला. पुढच्या खेपेला मी त्यांच्यासाठी भारतीय उपकथा, शिवलीलामृत ही सगळी पुस्तकं आणून द्यायचं कबूल केलेलं आहे. काशीखंड संपून जाईल अशी त्यांना भीती वाटते. मालतीनं त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि दृष्टी बाजूला वळवली. माई माझी आई नव्हे, माझ्या आईला वाचायलाही येत नाही, ती तुटकपणे म्हणाली. सदानंदाला काय बोलावं हे समजेना इतका तो गोंधळला. दोघंही निमूटपणे चालू लागली. आता जमिनीवर वाळलेली पानं वेगानं घोंगावत पायावर आदळत होती आणि लगेच निसटून बेभान ओढली जात होती. आभाळ तर आता अवजड होऊन उतरल्यासारखं वाटत होतं आणि माळ संपूर्णपणे झाकोळून गेला होता. पण पुढच्या वर्षी मी इथंच येऊन राहायचं ठरवलंय, पावसाळा संपेपर्यंत, मालतीमध्येच म्हणाली. सदानंदाला एकदम पेचातून सुटल्यासारखं वाटलं आणि तो म्हणाला, इथं? असल्या ठिकाणी? अहो, ती रामकोळी माणसं देखील इथं कायम राहत नाहीत. पावसाळा सुरू झाला की अगदी जवळचं खेडं 10-12 मैलावर पडतं. सदानंद बोलत होता खरा, पण त्याचे शब्द केव्हाच मागे पडले होते आणि मालतीनं ते ऐकले होते की नाही कुणास ठाऊक. ती झपझप झुडपाकडे गेली आणि काटेरी फांद्या बाजूला करत तिनं ती रानवट, उग्र, लाल भडक फुलं तोडून घेतली आणि जणू प्रवास संपल्याप्रमाणे ती त्या ठिकाणी निश्चित थांबली. पुढं काय होतं हे मला एकदा पाहायचंय, त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. पण दादांना यातलं काही सांगू नका, नाहीतर एकदा तरी यायला मिळतं ते देखील बंद होऊन जाईल. पुढे? पुढे म्हणजे? कशाच्या पुढे? काही न समजल्यामुळे गोंधळून सदानंदानं विचारलं. अहो, मला वरचेवर एक स्वप्न पडतं. कमीत कमी 4-5दा तरी मी ते पाहिलंय. असंच आभाळ झाकोळून आलेलं असतं, हाच माळ असतो, पण इथं आमचं घर नाही, आई नाही, दादा नाही, आंब्याचं झाड देखील नसतं. असतं ते हे लाल फुलांचं झुडूप आणि मी. आभाळ मग काळ्या भीषण घुमटासारखं होतं. त्यात काही वेळानं खूप लांब लचक शुभ्र पंख असलेला एक विशाल पक्षी माझं नाव उच्चारत येतो. कुठंच प्रकाश नसतो, पण त्याची सावली स्पष्टपणे माळावर पडते. ती देखील त्याच्यासारखी पांढरी शुभ्र असते. त्यामुळे काळवंडलेला माळ आणखी एक पांढरा पक्षी असलेल्या आणखी एका आभाळासारखा दिसू लागतो. मी घाबरत नाही, पण धावत येऊन या झुडपाशी उभी राहते. पक्षी अगदी जवळ जवळ येतो आणि त्याचे पंख होडीच्या शिडासारखे दिसू लागतात. त्याचे धगधगीत काळे ताटा एवढे डोळे अगदी जवळ येतात आणि या लाल फुलांची प्रतिबिंब त्यांच्यात स्पष्ट दिसू लागतात. आणि पुढं काय होतं? स्तिमित होऊन सदानंदानं विचारलं. तेच तेच मला पाहायचंय, डोळे विस्फारत मालती म्हणाली. कारण स्वप्न नेहमी इथंच तुटतं आणि संपतं. मी पावसाळा होईपर्यंत राहिले तर कदाचित समजेल, उमजेल. ती जायला निघाली आणि तिचा चेहरा पुन्हा कुंठित झाला. सदानंद चटकन 2 पावलं पुढे आला आणि म्हणाला, चला, मी तुम्हाला घरापर्यंत पोचवून परततो. नको, तुम्ही येऊ नका बरोबर, मी जाईन, मालती अतिशय तुटकपणे म्हणाली आणि चालू लागली. कधी त्या बाजूला आलात तर या आमच्याकडे, अतृप्त आवाजात हताशपणे सदानंद म्हणाला. मालती तशीच निघून गेली. जाताना तिनं एक फूल केसात डाव्या बाजूला टोचलं. आता वारा मागून होता आणि तिचे वस्त्र पुढील बाजूला फडफडू लागलं होतं. जणू एखाद्या मूर्तीचं शिल्प पुरे झाल्याप्रमाणे त्याच्या मनात तिची पूर्ण आकृती उष्ण वासनेनं स्पष्ट झाली आणि ती आंब्याखालच्या घरात जाईपर्यंत तो हावरेपणानं पाहत राहिला. आता भोवती अवेळ रात्र झाल्याप्रमाणे अंधार झाला होता आणि आभाळात ठिगळा एवढी देखील जागा स्वच्छ उरली नव्हती. आंब्याच्या फांद्यांची अस्वस्थ धडपड इथपर्यंत स्पष्ट ऐकू येत होती आणि काटेरी झुडपांच्या फांद्या अगदी सरपटत जमीन ओरबाडून पुढे सरकल्यासारख्या वाटत होत्या. सदानंदानं जिन्याचा दरवाजा उघडला आणि वाऱ्याला दडपत तो पुन्हा लावून
तो सावधपणे वर आला. त्यानं काड्याची पेटी काढत टेबलावरचा कंदील लावला आणि भोवतालच्या अंधाऱ्या वणव्यात सुरक्षित असं प्रकाशाचे घरटे निर्माण केलं. खाटेवर बसल्यावर मात्र आपलं अंग अति शिणून गेलं आहे याची त्याला जाणीव झाली. त्यानं माधवरावांनी दिलेलं पुडकं गाठोडं एका हातपिशवीत टाकलं. 5-7 फायली, मळके कपडे, दाढीचं सामान त्यानं भराभरा बॅगेत टाकलं. घड्याळ मात्र गजरा करता अद्याप बाहेर हवं होतं, नाहीतर सकाळी खाटेवरची चादर बॅगमध्ये टाकली की इथलं काम संपलं. त्यानं कपडे काढले आणि अंगा खांद्यावर पाण्याचा शिडकावा घेतला. अंग पुसल्यावर त्याला फार ताजं वाटलं. त्यानं आराम खुर्ची खिडकीजवळ ओढली आणि जणू याच क्षणासाठी सारा दिवस जागवल्याप्रमाणे त्यानं ओल्ड स्मगलरची 3 बाजूंनी चेपलेली बाटली काढली. तिच्यात अद्याप 2 पेग तरी धग होती. त्यानं ग्लासात थोडी विस्की घेतली, तिच्यात होय की नव्हे एवढं पाणी घातलं आणि बाटलीकडे पाहत मोठ्या उत्साहानं म्हटलं, चिअर्स ओल्ड बॉय. तो कुठला कोण स्कॉटलंडमधला इरसाल म्हातारा, पण त्याच्या बाटलीनं त्याला इथे 15 दिवस तगवलं होतं. विस्कीचा घोट उष्ण प्रकाशाच्या ओघळाप्रमाणे खाली उतरला आणि त्याला प्रसन्न वाटलं. त्यानं सिगारेट काढली आणि साऱ्या अंगावर कसल्याही हालचालीचं दडपण नसलं की मनाला जे ऐशारामी सुख वाटतं त्यात तो गुंगला. समोरच टेबलावर त्याच्या एका मित्रानं हाँगकाँगहून आणलेलं घड्याळ होतं. त्याच्या मध्यभागी खडे बसवलेला मोर होता आणि मागील तबकडीवर नीलमणी खचलेला त्याचा पसरलेला पिसारा होता. दर टिकटिकीबरोबर पिसारा हाले, नीलमणी एकमेकात मिसळत उलगडत. इतर घड्याळांप्रमाणे दर टिक्क आवाजाबरोबर जाणारा क्षण इथे निष्फळ जात नसे. जाताना त्याला इथे नीलमणी निरोप देत गोव्हाप्रमाणे गुंतून पुन्हा बाहेर येत आणि पिसारा थरथरे. पण मधला मोर मात्र हा काळाचा खेळ पाहात स्वतः निरामय निर्विकार राही. सदानंदाला आता आपली खोली तशी स्थिर वाटली. भोवताली आता काळोखाची अभेद्य वाटण्यासारखी तटबंदी निर्माण झाली होती. वादळाच्या दडपणामुळे खोलीची एकुलती एक खिडकी सारखी करकरत होती. माधवरावांच्या घरात दिसणाऱ्या दिव्याखेरीज या सर्वभक्षक अंधाराला आता घास उरला नव्हता आणि तेवढ्यासाठी देखील तो आंब्याच्या फांद्यांच्या अदृश्य हातांनी सारखी धडपड करीत होता. सदानंद जास्तच सुखावला आणि खुर्चीत जास्तच मागे रेलला. त्यानं उरलेली विस्की ग्लासात ओतली आणि थँक्स असं म्हणत बाटलीला ऐटबाज सल्यूट दिला. त्यानं बाटली खाली ठेवली आणि त्यात पेटलेली काडी टाकली. भक्कन थोडा आवाज झाला आणि मोरानं पिसारा थरकवून तोही क्षण जाऊ दिला. सदानंदाच्या मनात अनेक चित्र पिसाऱ्याप्रमाणे मिसळून विरू लागली आणि त्यांच्याकडे पाहत तो रेंगाळला. त्याला वाटलं, सारे 15 दिवस, पण तेवढ्यात मुंगसाप्रमाणे आपण कितीतरी आयुष्यांच्या खाली बिळं पोखरत हिंडत राहिलो. ती माणसं अस्तित्वात आहेत याची देखील आपल्याला कल्पना नसलेली रामकोळी जमात. त्यांच्यात डुक्कर वर्ज्य आहे, पण डुकराचं मांस खायला सोकावलेला रामतीर्थला एकादशीला जायचं निमित्त करून भूक भागवून हळूच परत येत असे. ही 5 मुलं कुणाची म्हणतात, असलं ध्यानात बाळगून बसू वय असं म्हणत फिदी फिदी हसणारी लग्न न झालेली भांगली. मांगड्यानं गुणा लोहाराकडून 15 रुपयाला एक लंगडं घोडं विकत घेतलं होतं, पण त्याला हात लावताच घोड्यानं कवड्यांसारख्या दातांनी त्याची 2 बोटच तोडून काढली होती. पण नंतर कसली भानगड खाज नको म्हणून गुणानं ते त्याला पैसे न घेताच देऊन टाकलं होतं. तो सौदा कसा अगदी फुकटात पडला हे उरलेली 3 बोटं नाचवत हर्षानं सांगणारा मांगल्या. काल रात्री माझा बाप भेटला होता असं आपल्या 30-40 वर्षांपूर्वी मेलेल्या बापाविषयी सांगणारा आणि त्याच्याविषयी मोगाभर दारू ओढ्याकाठी ठेवून येणारा म्हातारा जखणू आणि 30 दारू चोरून पिऊन रात्रभर मी तुझा बा, तू माझा बा असं ओरडत धिंगाणा घालणारा त्याचा मुलगा वारड्या. ही माणसं, त्यांचे जगावेगळे जगणे, पहिल्याच भेटीत सारे घडाघडा बोलून टाकणारा.
कमिशन मिळालेले जुने निरुपयोगी पत्र जपणारा कोंडलेला माणूस माधवराव, माई, त्यांना तर सदानंदानं केव्हाच हिंडता फिरताना पाहिलं नव्हतं. आयुष्यच पांगळं झाल्याप्रमाणे त्या नेहमी बसूनच असत. खडकावर बसून कसले तरी गाणं गुणगुणत असलेली एकाकी मालती, तिच्या खांद्याजवळची दोऱ्यांनी भरलेली काळी सर्पाकृती बरीच रात्र झाली असली तरी गरम दूध अथवा कॉफी द्यायला येऊन तो दारे लावायच्या अधीर तयारीत असला तरी धीटपणे रेंगाळणारी गोदूबाई, जणू या सगळ्यांच्याच जाळ्यातून अलगद निसटल्याप्रमाणे त्यानं मान हलवली. आता डोळ्यावर सुखद आळस चढू लागला होता. खाटेवर जाऊन आडवं होण्याची त्याला अद्याप गरज वाटली नाही. शिवाय ग्लास अद्याप जिवंत होता. तो तसाच टाकून आडवं व्हायचं म्हणजे त्या म्हाताऱ्याला काय वाटेल? चीअर्स अगेन ओल्ड बॉय. मोरपिसारा संथ लयीत लखलखत राहिला. अंधाराच्या ओझावलेल्या पखालीतून फुटल्याप्रमाणे पाऊस आता कडकडपणे ओतू लागला. धारांच्या वेगात मोराचा शब्द विरून गेला आणि आंब्याची धडपड देखील पुसल्यासारखी झाली. सदानंदानं हात लांब करून खाटेवरची चादर ओढली आणि ती अंगाभोवती गुंडाळत त्यानं कोशात असल्याप्रमाणे स्वतःला उबदार सुखात लपेटून घेतलं. तो जागा झाला ते कडाडण्याच्या प्रचंड आवाजानं. सारं आभाळच अति ओझ्यानं तडकून कोसळल्याप्रमाणे आवाज झाला होता. तो ताडकन उठला आणि त्यानं खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. पण काळ्या मिट्ट अंधारावर कसलाच ओरखडा नव्हता. तोच आभाळ विजेनं टरकल्यासारखं झालं. विजेची उग्र रेखीव रेषा थरारली आणि सारा माळ तांब्याच्या तप्त रसासारख्या प्रकाशानं देदीप्यमान झाला. समोरचं दृश्य पाहताच हृदयाचे ठोकेच थांबल्यासारखं त्याला वाटलं. इतके दिवस तगून असलेलं आंब्याचं झाड उन्मळून घरावर टेकल्याप्रमाणे खाली आलं होतं आणि त्याची अर्ध्या घरा एवढी मुळं जमिनीतून वर येऊन पावसात निथळू लागली होती. त्यानं टॉर्च उचलून पायजम्याच्या खिशात घातला आणि हातात कंदील घेऊन तो धडाधड जिना उतरत खाली आला. तो बाहेर येताच पावसाची लाट संतप्त झाल्याप्रमाणे त्याच्यावर आदळली. दिव्यानं आपली ज्योत प्राणांत कष्टानं वाचवली. सदानंदानं निश्चयानं घोटाभर पाण्यात पाऊल टाकलं आणि पचपच आवाज करत घराचा वेध घेत तो चालू लागला. आता पावसाच्या धारांना ओल्या वेताचे बळ चढलेलं होतं आणि त्यांच्या माऱ्यानं अंगा खांद्यावर सळका उठल्याप्रमाणे भासत होते. मध्येच तो भीषण उग्र प्रकाश लखलखून जाई. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचे तुकडे जमिनीत सहस्र डोळे उघडल्याप्रमाणे क्षणभर चमकत आणि दुसऱ्या क्षणी अंधारात पडलेले खिंडार बुजून जाई. तो घराजवळ आला. आंब्याचं झाड कोसळलं नव्हतं तर एखाद्या जीर्ण जर्जर व्यक्तीनं हलके श्वास सोडून संपून जावं त्याप्रमाणे कुणीतरी अलगद ढकलून दिल्यानं ते छपरावर येऊन राहिलं होतं. घराच्या भिंती शाबूत होत्या पण छप्पर मात्र माडीचा जीर्ण कडेपाठ घेऊन आत उतरून अंतर्वक्र होऊन टेकलेलं होतं. पुढचा दरवाजा फांद्यांनी अडला होता. सदानंद धावत जाऊन मागे आला. मागच्या खिडकीची चौकट मोडली होती आणि मागचं दार आत कोसळलं होतं. सदानंदानं कंदील सावरला आणि खिडकीतून आत उडी मारत तो उतरला आणि त्यानं आपला निथळत असलेला चेहरा पुसला. त्यानं कंदील उंचावत इकडे तिकडे पाहिलं. भोवतालची भांडी सर्वत्र विखुरली होती आणि कडेपाटाला अडकवलेली शिंकी अद्याप खुळ्यासारखी हिंदकळत होती. पण त्याचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथलं कपाट वाकडं होऊन खाली आलं होतं आणि त्यावर काळसर जुन्या वाशांचा जुडगा आदळलेला होता. सदानंद खिळल्यासारखा पाहत उभा राहिला. त्या ढिगाऱ्याखाली कपाटाच्या आडोशाला एक मिणमिण दिवा अद्याप जळत होता आणि माई तशाच गुडघे टेकून बसल्या होत्या. पण त्यांचे डोळे मात्र काचेचे झाल्याप्रमाणे निर्जीव स्तब्ध होते. मध्येच त्यांनी एक उसासा टाकला आणि त्यांचे ओठ हल्ल्यासारखे झाले. एकदम धावत जाऊन त्यांच्यावरील कपाट वासे यांचं ओझं सरकवावं म्हणून तो पुढे सरकला. पण अचानक तो थबकला. त्याला वाटलं मोठ्या श्रमानं माईंना बाहेर काढून वाचवलं तर काय होईल? त्या जगतीलही आणि सुटण्याची वाट पाहत बसतील. त्यांना सुटकेचा क्षण हाच अति आनंदाचा क्षण आहे आणि तो अनायासे आलाच आहे. ते निष्फळ दुबळं आयुष्य संपून जाईल. त्यांच्याबाबत काहीच न करणं हाच त्यांना मदत करण्याचा एकमेव मार्ग आहे.
तो पुढे वळला खरा, पण त्याच्या मनाच्या एका भागाला आपण फार गुन्हेगार आहोत असं फार जाणवून गेलं आणि जणू स्वतःचा एक नवा चेहरा दिसल्याप्रमाणे त्याला विस्मयाबरोबर शरमही वाटली. माझघराचा दरवाजा फांद्यामुळे बंद झाला होता. तो बाजूच्या खोलीच्या ढासळलेल्या भिंतीवरून आत उतरला आणि त्यानं कंदील फिरवून पाहिलं. त्या ठिकाणी एका लहान तुळाई खाली झोपलेल्या दोघांच्या वर पडली होती आणि त्याखाली 2 व्यक्ती खेळल्यासारख्या झाल्या होत्या. त्यानं दिवा जवळ नेऊन पाहिलं आणि त्याला एकदम धक्काच बसला आणि घृणाही वाटली. माधवराव अंग मोडपून झोपले होते आणि त्यांच्या शेजारी अस्ताव्यस्त कपड्यात गोदूबाईंनी अंग पसरलं होतं आणि त्यांनी स्वामित्वाच्या विश्वासानं एक हात त्यांच्यावर टाकला होता. डोक्यावरचा ओलसरपणा पुसत त्यानं कंदील बाजूला अडकवला आणि तो पुढे आला. आता खाली पिंढरीपर्यंत झालेल्या मऊ चिखलात पायाला नेट देण्याचा प्रयत्न करत त्यानं खांद्यानं तुळई सरकवण्याची धडपड केली, पण तिचं एक टोक छपरात अडकून राहिल्यानं ती हल्ली देखील नाही आणि त्या ओलसर चावऱ्या वाऱ्यात देखील त्यांचं अंग श्रमानं उष्ण झालं. तो हताश होऊन पाहतच राहिला. म्हणजे भूतकाळात भूताप्रमाणे जगत असलेले माधवरावांचे आयुष्य देखील खरोखरीच्याच एका तुळईखाली संपून गेलं तर. लेफ्टनंट कर्नल माधव सीताराम जोशी या घरात वर्षाला वडिलांचं श्राद्ध करायचं आणि जुन्या मोडकळीला आलेल्या खुर्चीला खिळा मारताना शरमून जायचं. परंतु मालतीची आठवण होताच मात्र तो एकदम डाग दिल्याप्रमाणे भानावर आला. तिला मात्र प्राणपणानं वाचवलंच पाहिजे या ओढीनं तो दारातील मातीच्या ढिगाऱ्यावर चढला आणि वासे, लाकूड यांचे तुकडे बाजूला करत माझघरात आला. मालतीची खाट शाबूत भिंतीच्या कडेला होती आणि झाडाच्या 2 फांद्या आत येऊन तिच्यावर बेचक्याप्रमाणे उभ्या होत्या, पण त्यांच्यामधून तिची खाट पुढे ढकलणं अशक्य नव्हतं. पुन्हा सदानंदानं श्रमलेले शरीर ताणलं आणि फांद्यांच्या कमानीतून तिला पुढे रेटत बाहेर आणलं आणि दिवा उंचावून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा श्वास मंदपणे चालला होता आणि तिच्या देखण्या चेहऱ्यावर निरामय शांतता दिसत होती. तिनं झोपताना जास्तच तलम वस्त्र नेसलं होतं आणि आता ते किंचित ढळलं होतं. तिच्या आता सहज प्राप्त रेखीव अंगाकडे पाहताच त्याच्या मनात सर्पकुंड फुटल्याप्रमाणे त्याचं शरीर वासनेनं पेटलं आणि हात थरथरू लागले. वासनेनं एकदम वन्य झालेले श्वास बाहेर टाकण्यास त्यास छाती अपुरी वाटू लागली. तो क्षणभर घोटाळला आणि त्यानं मागे वळून पाहिलं. क्षणापूर्वी गुन्हेगार, आता पातकी. पुन्हा क्षणिक गुंतागुंत झाली, परंतु आता लालसा अनावर झाली आणि तो एकदम तप्त स्तंभासारखा झाला. त्यानं कंदील बाजूला ठेवला आणि आवेगानं खाटेवर अंग टाकलं आणि झटक्यानं पूर्ण विकल बधीर होऊन तो पाहत राहिला. त्याची वासना क्षणात ओसरली आणि त्याला मलिन वाटू लागलं. मालतीच्या नितळ मुलायम उरावर वीतभर रुंद असा पांढरा निर्जीव अमंगळ असा डाग होता. त्याकडे गोठून पाहत असता त्याला मानेवर झरझर काटा उमटल्यासारखं झालं. डागाचा आकार पक्षाच्या पसरलेल्या पंखासारखा होता. मालतीचे शब्द त्याला आठवले. आणि तो पक्षी पुढे काय करतो हेच मला एकदा पाहायचं आहे. तो तिथे किती वेळ थांबला हे त्याला जाणवलं नाही. तेवढ्यात एक उसासा टाकत मालतीनं उजवीकडून डावीकडे मान वळवली आणि डाव्या बाजूला केसात असलेलं आता मलूल झालेलं रानफूल चिरडून गेलं. भोवतालच्या खिंडारातून आता वारा जास्तच वेगानं हुंकार येऊ लागला होता आणि कंदिलाच्या ज्योतीची तगमग आता वाढली होती. सदानंदाची दृष्टी एकदम समोरच उरलेल्या कल्लेल्या छपराच्या तुकड्याकडे गेली आणि तो भीतीनं झटदिशी मागे सरकत भिंतीवर आदळला. तेथील 2 वाशांना वेटाळून एक साप त्याच्यापासून काही अंतरावरच त्रिकोणी डोकं पुढे करत फुतकारला होता. जणू अदृश्य दोरीनं खेचल्याप्रमाणे त्याचे डोळे सापाच्या वळशावळशांच्या चकचकीत काळ्या अंगावरून सरकत मागे गेले आणि त्याला सापाची शेपटी दिसली नाही. त्याच्या तोंडून भीतीचा आवाज फुटला आणि तिथून निष्ठायच्या धडपडीत त्याचा कंदिलाला जोराचा धक्का लागला आणि इतका वेळ कसा बसा तग धरून असलेला कंदील आडवा होऊन विझून गेला. आता सगळा प्राणच भीती होऊन डोळ्यात आल्याप्रमाणे तो चाचपटत ठेचाळत सोप्यावर आला. तिथे वाऱ्याच्या निरनिराळ्या प्रवाहांचा धिंगाणा सुरू होता. आधाराला धरलेल्या प्रत्येक वस्तूचा ओला निसरडा स्पर्श होताच
त्याला लांब काळ्या अंगाचा भास होत होता. दरवाजाकडे जात असता तो एकदम ठेचाळून आडवा पडला. तोच काहीतरी विलक्षण वजनाचे ओझे त्याच्यावर उतरलं आणि संथपणे स्थिर झालं आणि हतबल झालेले पाय घेऊन तो ओल्या जमिनीवर पडून राहिला. पडल्या पडल्याच त्याला गडद अंधारात चकचकीत वेटोळी उलगडत लांब होत असलेली दिसू लागली. अंधारालाच तोंड फुटल्याप्रमाणे काळ्या ठिपक्यांचे डोळे असलेले त्रिकोण अगदी जवळ येऊन स्पर्श करतात की काय असं त्याला सतत भासू लागलं. पण त्याच्या अंगातील पीळ आता संपत आला होता. तो ओठ मधून मधून ओले करून निपचित पडून राहिला आणि त्याचा श्वास घरघरीत होऊ लागला. आता सगळीकडे एकदम दिवट्या दिसू लागल्या आणि सदानंदानं जड निर्जीव डोळे फिरवून बाजूला नजर टाकली. अंधाराला आता एकदम कुंद मलिन दर्प येऊ लागला होता आणि तो दर्प त्याला अतिपरिचित होता. राम कोळ्यासमोर बसले की याच वासानं त्याचं पोट उमळून येत असे. आता ठिकठिकाणी अंधारात दिवट्यांचा लांब प्रकाश पुसलेले तांबडे हिरवे पटके दिसू लागले आणि मध्येच गुडघ्या एवढे घोडे ढिगारा हलवलेल्या दारातून आत आले. सदानंदानं हाताची बोटं घट्ट आवळून धरली आणि त्याचा चेहरा हुंगत असलेलं तोंड बाजूला करण्यासाठी तो अस्पष्टपणे घशातल्या घशातच काहीतरी ओरडू लागला. रामकोळ्यांच्या दिवट्या घेतलेल्या आकृती इकडून तिकडे सारख्या हालत होत्या. त्यांनी भांडी कपडे गोळा करून घोड्यावर घातली. एकानं दिवटीच्या प्रकाशात हात अगदी जवळ नेऊन पाहिला आणि हातातील सोन्याची माळ, अंगठ्या, मंगळसूत्र यांच्याकडे पाहत वचकन दात दाखवले. सदानंदाला त्या घोळक्यात मांगल्या, रामजा यांचे चेहरे दिसले आणि त्यांची नावं घेऊन आपणाला ओझ्या खालून काढण्याविषयी तो ओरडू लागला. पण त्याचे शब्द काही केल्या घराबाहेर पोहोचेनात. आता शेवटी त्याला वारड्याचा चेहरा स्पष्ट दिसला. त्यानं मालतीला दोन्ही हातावर टाकून बाहेर आणलं आणि घोड्यावर सामानाच्या मागे तिला टाकून त्यानं घोड्याला लाथ मारली. सदानंदानं पुन्हा गळा ताणून हाक मारली. पण मग हळूहळू घोडे, दिवट्या, लाल हिरव्या फेट्यांचे रामकोळी नाहीसे झाले. आता सदानंदाचं अंग त्याच्याशी संबंध तोडून गेल्याप्रमाणे नाहीसे झालं होतं. किंचित हालचाल केली तरच वेदनेची सणक त्याला समजत होती. त्याचा श्वास आता जास्तच खरभरीत होऊ लागला होता आणि हात निरुपयोगी होऊन बाजूला पसरले होते. मध्येच त्यानं श्वास आवरून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं श्वास आवरला, पण घरघरीत श्वासोच्छ्वास थांबला नाही. आता या नव्या अनामिक भीतीनं त्याचं अंग एकदम कापू लागलं. त्याच्या चेहऱ्यावर खरभरीत वाढलेले टणक काहीतरी सरकलं आणि त्याच्या कानाजवळ कोरड्या कातड्याचा तुकडा चुरगळल्यासारखे शब्द आले. मला बाहेर ने, मला वाचव. त्याचे हात एकदम जिवंत झाल्याप्रमाणे छातीवरील दडपण ओरबडून बाजूला काढू लागले. त्याच्या निर्जीव कापूस गाठी मेंदूत काहीतरी लखलखले आणि त्याला एकदम टॉर्चची आठवण झाली. त्यानं धडपडत पिळवटलेल्या अंगातील क्रूर वेदना सहन करत खिशातून टॉर्च काढला आणि बटन दाबलं. झगझगीत भाल्यासारखा प्रकाश समोर पसरला आणि त्या प्रकाशात म्हातारीचा कवटीसारखा भीषण चेहरा स्पष्ट झाला. खालच्या प्रकाशामुळे उजळलेली भुवयाखालची टचटचीत हाडं आणि खोबण्या घेऊन चेहरा जास्तच जवळ आला आणि म्हणाला, मला ने तिकडे, नाहीतर मरते मी. म्हातारी जास्तच जवळ सरकली आणि तिनं त्याच्या एका हातावर गुडघा रुतवला. त्याचा हात दंड दिशी खाली आला आणि पेटलेला टॉर्च तसाच निसटून बाजूला घरंगळत गेला. त्या प्रकाशाच्या झोतात वाळलेली मान आणि हातांची हाडं लांब होऊन पुढे सरकली. सदानंदाला एकदम जाणवलं, या प्रकाशातील चेहरा म्हातारीचा नव्हेच. खालच्या सखल भागातून जखणाईच इथे चढून आली आहे आणि पायावर तुळई होऊन छातीवर रुतत आहे. प्रकाशाचा एक पट्टा चेहऱ्यापलीकडे गेला होता आणि त्या ठिकाणी समोरच सापाचा काळा पट्टा दिसत होता. कृष्ण आणि श्वेत प्रकाशांचे पट्टे एकमेकांवर आघात करत असल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्रिकोण तोंड वर खाली होत होत पुढे पुढे सरकू लागलं होतं. आता सदानंदाचा त्राणच संपला आणि त्याचा प्रतिकारही दुर्बल झाला. त्याच्या गळ्याभोवती जीर्ण कातडीच्या कणखर हातांची पकड जास्तच आवळली जाऊ लागून त्याला गुदमरल्यासारखं होऊ लागलं आणि प्राण सारखे घुसळू लागले. खूप खोल अंधाऱ्या गुहेत पाखरू फडफडल्याप्रमाणे त्या भीषणतेच्या तळाशी एक विचार त्याला जाणवला आणि त्यामुळे त्यातल्या त्यात त्याला मोकळेपणा स्पर्शून गेला. त्याला वाटलं
हे सगळं स्वप्न आहे. आता गळ्यातून शब्द फुटला की हे सारं विरून जाईल. दिवट्या घेऊन आलेले रामकोळी, छातीवर पांढरा पक्षी घेऊन गेलेली मालती, आपल्याला हाडांचा पेच घालून चेंगरत असलेली म्हातारी, एवढंच नव्हे तर अंधारात मुक्तपणे हिंडत असलेला लांब काळा साप, सारं काही स्वप्नामधलं आहे. सारं काही आपल्या ताब्यातलं आहे. आपण पापण्या हलवल्या, डोळे उघडले की ही माणसं, साप, आडवे झालेले झाड, सारं काही चुटकीसरशी नाहीसं होईल. आपण अद्याप स्वप्नात आहोत, म्हणून ही सारी जगत आहेत इतकंच. परंतु या विचाराची ऊब पसरते न पसरते तोच ती विरून गेली. तिच्या पाठोपाठ सापच मनात उतरल्याप्रमाणे तो निर्जीव झाला. सारी माणसं आपल्या स्वप्नात जगत आहेत. आपण डोळे उघडले की ती काळ्या पटावरून पुसली जातील. पण मग त्याचप्रमाणे कुणास ठाऊक आपण देखील त्या प्रत्येकाच्या स्वप्नात जगत असू. मालतीची बेनजर दृष्टी, घोड्याचे काळ्या कवड्यासारखे डोळे, म्हातारीच्या जुन्या आडव्या विहिरीसारख्या खोबण्या, रोखून पाहणारं झाड, लाल हिरव्या पटक्यांचे रामकोळी, या सगळ्यांच्या स्वप्नात आपण तुकड्या तुकड्यानं जगत असू. त्यांच्यातील कुणी डोळे उघडले, कुणी जाग्या झालं, कुणी की कुणास ठाऊक आपला एक भाग मृत होऊन नाहीसा होऊन जाईल आणि मग अगदी शेवटी कुणाच्या तरी अखेर जागे होण्यानं आपण पूर्णपणे नाहीसे होऊन जाऊ. यांच्यापैकी कोणीच जागं होऊ नये असं वाटत त्याची आतडी गोळा होऊ लागली. मला अजून जगायचं आहे. त्याच्या तोंडून घोगरे शब्द बाहेर पडल्यासारखे झाले, परंतु ते शब्द गळ्यापर्यंतच येऊन बुडबुड्याप्रमाणे फुटले होते. त्याच्या छातीवरील दडपण आता जास्तच वाढलं आणि गळ्याची पकड जास्तच कठीण झाली होती. आणि म्हातारी खरखरीत आवाजात सारखी म्हणू लागली होती, मला अजून जगायचंय, मला अजून जगायचंय. आता सदानंदाची ईर्ष्या संपली आणि तो पूर्णपणे पिळून टाकल्याप्रमाणे निश्चल पडला. बाहेर आता वारा मंदावला होता आणि आभाळ स्वच्छ होऊन चांदण्या दिसू लागल्या होत्या. पण मधून मधून एखाद दुसऱ्या ढगाचा शिडकावा होताच. सारं आभाळच आता अभिषेक पात्र झाल्याप्रमाणे कालगतीचे थेंब ठिपकत होते आणि त्या प्रत्येक ठिपक्याबरोबर नियतीचा सहस्ररत्न मोर पिसारा चांदण्या चमकावत लहान मोठा होत सारे निर्विकारपणे पाहत होता.